जर तुम्ही असाल शेतकरी तर एकच चॅनल सबस्क्राइब करा, शेतकरी सुपरस्टार। मला कळत नाही की यायला इतके 90% भारताची लोकसंख्या किती आहे समजा, किती असू दे, पण 90% शेतकरी, कर्मचारी, व्यापारी हे फक्त 10% आहेत। 90% शेतकरी, सरकार कोणी, जनता आहे, हे फक्त लोकप्रतिनिधी। मग यायच्या बापाचं काय जातं बा? लोक ओरडून सांगतात ना की कर्जमाफी कर बाबा तू, मग यायचं काय चाललं, करत काऊन नाही? पुन्हा दुसरी गोष्ट, महाराष्ट्रात फक्त ह्या बागायती, ऊस, हळद, सोयाबीन, उडीद हे फक्त 10% पिकं आहेत। बाकी 90% महाराष्ट्राचं मुख्य पीक जे असेल ते सोयाबीन आहे। आणि गेल्या वर्षी सगळं गेलं, गेल्या वर्षी 6 पोते 5-6 पोते दरवर्षी ते होतंय। मागच्या वर्षी त्याने 5,000 भाव दिला होता। 31,000 रुपये मारवाडी हिशोब, बारकाईने जर हिशोब काढला तर 31,000 रुपये येतात खर्च। मी मागच्या वर्षी सांगितलं आणि यंदा पुन्हा सांगतो की 31,000 रुपये खर्च येतो। कसं लिहून घ्या। आणि सोयाबीन पेरूच नका, कारण सोयाबीन दरवर्षी घाट्यात आहे। काही करा, पुणे मुंबईला जा, आमदार खासदाराच्या घरानं चोऱ्या करा, याच्या फॅक्टरीत चोऱ्या करा, आणि मी तुम्हाला सांगतो की परिस्थिती सगळ्याचा गुरु आहे। शेतकऱ्याचे लेकरं काही 5 ते 7, 10 वर्षांना आतंकवादी बनल्याशिवाय राहणार नाही, कारण नोकऱ्या नाही, शिकायला पैसे नाही, एज्युकेशन लोन होत नाही, कोणती बँक शेतकऱ्याला उभी करत नाही। हे निवडून येताना म्हणजे उभे राहिले की चाटा मारता की कर्जमाफी करू, सिव्हिल स्कोर डाऊन व्हायला लागला, त्याला म्हणजे काहीच नाही राहिलं शेतकऱ्याचं। सगळ्या शेतकऱ्याचा सिव्हिल स्कोर 400च्या आत आहे, कोणती बँक उभी करेना शेतकऱ्याला। म्हणून ही परिस्थिती सगळ्याचा गुरु असल्यामुळं शेतकरी तुम्हाला जगू देणार नाही। सोयाबीनचं असं आहे, सोयाबीनचा खर्च मी पुन्हा सांगतो, मागच्या वर्षी एकदा सांगितला होता, लिहून घ्या। बारकाईने सोयाबीन पेरतो आम्ही 30-30 एकर, 2100 रुपये नागरायचे, 700 रुपये उन्हाळपाळीचे, 700 रुपये आखाडपाळीचे, 700 रुपये पेरायचे, 2700 रुपये बियाचे, 1300 रुपये खताचे, 4000 औषधीचे, 4000 निंदायचे, 1000 रुपये ढवरायचे, 4000 सोंगायचे, 2000 रुपये थ्रेशरचे, 1000 रुपये सुडीवरच्या कापडाचे, 1000 रुपये रिकामे पोतायचे, आणि 1000 रुपये सोयाबीन घरी आणायचे। झाला 26,200 रुपये खर्च। झाले किती? 26,200। 26,200 भागीला 100 गुणीला 3 रुपये शेकडा, बरोबर 786 रुपये व्याज होतं शावकाऱ्याचं एका महिन्याचं। आणि सोयाबीन पेरल्यापासून इकेपर्यंत 6 महिने लागतात। मग 786 गुणीला 6 महिने बरोबर 4,714, मुद्दल 26,200, एकूण खर्च होतो 30,916 रुपये। 30,916 रुपये सोयाबीनचं पीक घरी आणण्यासाठी लागतात, 30,916। आणि यावर्षी फक्त 1 पोतं सोयाबीन होणार, 1। आता आमची 30 एकर सोयाबीन आहे, मग 31,000तून 1 पोतं झालं, 6,000 रुपये त्याचे आले, म्हणजे 25,000 रुपये एकरी घाटा, म्हणजे किती लाखांनी चोदवली आमची, 7.5 लाखानं। कसे लेकरं शिकवावं, कसे लेकरं शिकवावं? यायला सरकार चालवताना अटल बिहारी वाजपेयी भाजपचेच म्हणजे ज्येष्ठ नेते होते, त्याचं एक पुस्तक वाचलं होतं मी, की ज्याला घर चालवायची अक्कल आहे त्यालाच गाव चालवायची, देश चालवायची, राज्य चालवायची अक्कल असते। आता मला सांगा, प्रत्येक माणूस आपल्या घराचा मुख्यमंत्री राहतो। आता देवेंद्र फडणवीस साहेब समजा स्वतःच्या घराचे मुख्यमंत्री आहे, समजा फडणवीस साहेब स्वतःच्या घराचे समजा अजित दादा त्याच्या घराचे उपमुख्यमंत्री आहे, समजा अजित पुन्हा लक्षात घ्या तुम्ही, देवेंद्र फडणवीस समजा राज्याचे मुख्यमंत्री नाही, अजित दादा उपमुख्यमंत्री नाही, देवेंद्र फडणवीस त्याच्याच घराचे मुख्यमंत्री आणि अजित दादा त्याच्या घराचे उपमुख्यमंत्री आहे। आणि या दोघांच्या खिशात फक्त 1,000 रुपये, आणि त्या 1,000 रुपयातच अमृता वहिनीला पार्लरला जायचं, सुमित्रा वहिनीला साडी घ्यायची, अमृता वहिनीच्या फडणवीस साहेबाच्या मुलीला हॉटेलमध्ये जेवायला जायचं, अजितदादाच्या पोरीला घागरा घ्यायचा। तेवढ्याच 1,000 रुपयात
देवेंद्र फडणवीस साहेबाला स्वतःच्या पोराला मुख्यमंत्री करायचं राज्याचा, तेवढंच 1000 रुपयात अजितदादाला स्वतःच्या पोराला उपमुख्यमंत्री करायचं राज्याचा, आणि 1000 रुपयात अजितदादाचं म्हातारं बिमार ॲडमिट आहे असं धरा, हायवे मरेल मला माहीत नाही, पण अजितदादाचा बाप ॲडमिट आहे आणि फडणवीस साहेबाचा बाप ॲडमिट आहे, 1000 रुपयातच ते दवाखाना करायचा. तर हे सगळ्यात आधी कोणतं काम करतील? दवाखान्याचं. कारण जो माणूस मरा लागला ते वाचवायचं आधी काम केलं पाहिजे, बरोबर आहे ना. मग आता यायला राज्यात लय मोठे कामं येतं, कोणते शेततळे करायचे, फलाने करायचे, धरणं बांधायचे, रस्ते. आता रस्ते सगळेच रानडुकरासारखे तुम्ही उकरून टाका लागले, जो चांगला आहे तो पण आणि खराब आहे तो पण. मग आता एखादा रस्ता कमी करा ना, अहो एखादं काम कमी करा, पण शेतकऱ्याची कर्जमाफी करा ना तुम्ही. कर्जमाफी केल्याशिवाय राहू नका, कारण तुम्ही आश्वासन दिलं, वचनपूर्ती करा तुम्ही तुमच्या आश्वासनाची, कारण तुम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि गरज आहे ना. तुम्ही काय म्हणले होते की योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू. आता सगळे शेतकरी आणि उद्धव साहेबाचा अभ्यास कमी पडा लागला. मी त्याला सांगतो, तुम्ही त्या दिवशी बोलले की हेक्टरी 50,000 रुपये द्या, म्हणजे एकरी 20,000 रुपये देऊन काहीच होत नाही. नुसता सोयाबीनचा घाटा एकरी 25,000 आहे आणि 20,000 घेऊन काय करता? कर्जमाफी. बच्चू कडूचा मुद्दा एकदम राईट आहे की 7-12 कोरा एकच असू द्या नारा, 7-12 कोरा आणि नदीच्या काठची जमिनीची नुकसान भरपाई करा. बस एवढाच आपला यावर्षी नारा पाहिजे आणि एवढंच